इचलकरंजीकर हो, मेगा प्रॉपर्टीज एक्स्पोसाठी सज्ज व्हा. भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपरचे फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स आणि रिअल इस्टेटमधील सुवर्णसंधी शोधण्याची सुवर्णसंधी, सर्व काही एकाच छताखाली. भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपरतर्फे खास प्रॉपर्टींचं प्रदर्शन. स्थळ स्टेटस इन हॉटेल इचलकरंजी. दिनांक 22 ऑगस्ट 2026. वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 7. इचलकरंजी महानगरपालिकेच्या साईट क्रमांक 102 रमाईनगर येथील रमाई आवास घरकुल योजनेमध्ये झालेल्या कथित अनियमिततेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी रमाई आवास घरकुल लाभार्थी संघटनेतर्फे करण्यात आली. याबाबत संघटनेचे अध्यक्ष सुखदेव बाबूराव माळकरी यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन दिले. या निवेदनात असे म्हटले आहे की साईट नंबर 102 येथे मागासवर्गीयांसाठी 189 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 3 इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र ABC इमारतीमधील 16 खोल्यांच्या वाटप व इतर सुविधांबाबत अनियमितता झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या प्रकरणी वारंवार अर्ज, तक्रारी आणि लेखी निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. ABC इमारतीमधील 16 खोल्यांना तातडीने वीज व पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच D इमारतीमधील खोल्यांना क्रमांक देऊन संबंधित लाभार्थ्यांना ताबापत्रे द्यावीत. उर्वरित घरकुलांचे बांधकाम तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना त्यांचे वाटप करावे. योजनेतील बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारावर करण्यात आलेली कारवाईचा अहवाल लाभार्थ्यांना द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. अनेक वर्षापासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेली लाभार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी माळकर यांनी केली. यावेळी बाबूराव जाधव, विनोद कांबळे, दिलीप हिरगुडे, नागुताई लोंढे, सुनील शिंदे, राधा पारसे, रूपा चव्हाण, बबन शितोळे, गुरुदेव पवार, दशरथ पवार, विश्वास कामत, जयपाल लोखंडे, अमर गवळी, अप्पासो कांबळे, भीमराव शापुरे, चंद्रकांत कांबळे यांच्यासह लाभार्थी व नागरिक उपस्थित होते. साईट नंबर 102 येथील रमाई घरकुल योजनेबाबत आम्ही जे निवेदन आलो आहे महापौर आणि आयुक्तांना, गेली 14 वर्ष झाले हे काम दिरंगाई चालू आहे आणि फक्त बिल्डिंग बांधणे, कॉन्ट्रॅक्टरला मुदतवाढ देणे, त्याशिवाय दुसरं काही काम झालं नाही. गेले 14 वर्ष वनवास संपला तरी आमचा वनवास काही संपना. 30 तारखेला बरोबर 30 जुलै रोजी माननीय महापौर यांनी तिथं जाऊन भेट दिली, पाहणी केली. माननीय बाजी कांबळे साहेबसुद्धा आले, तिथंसुद्धा त्यांनी भेट देऊन 2 दिवसात काम चालू करतो सांगूनसुद्धा अजून तर एक काम चालू झालं नाही. 20 तारखेला बरोबर 1 महिना झाला तरीही लोकांना काही तिथं कुठली माणसं आली नाहीत किंवा काही काम चालू झालं नाही. त्यामुळे आज बरोबर 20 तारखेला महासभा असल्यामुळं आम्ही आज सर्व लाभार्थी इथं येऊन त्यांना निवेदन व आज जे आम्हाला जे मागण्या आहेत त्यांनी लेखी दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आणि त्यांनी येऊन त्यांना लेखी दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार. जे काम चालू आहे राहिलेलं काम तात्काळ करून द्यावं, एवढीच आमची मागणी आहे. राहिलेलं घरं आणि ती लाईट पाणी व्यवस्था करून द्यावी. सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा. प्रदर्शनाची मुख्य वैशिष्ट्ये: प्रीमियम फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स एक्स्पोसाठी खास विशेष ऑफर, मर्यादित प्रवेश. प्रीमियम प्रॉपर्टीज पाहण्याची आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आमच्या तज्ज्ञांशी थेट चर्चा करण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका. तुमची भेट निश्चित करण्यासाठी आजच संपर्क करा. 73 43 47 94 00. मर्यादित जागा उपलब्ध आहेत. तुमची वेळ आजच निश्चित करा.